यंत्रणांची रांग दिसते, त्याबाबत काय सांगशील? दीपाली, आवाज पोहोचतोय माझा तुमच्यापर्यंत? आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहेत, विनोद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत, झी मीडियाचे दोन्ही प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेतोय। मेक इन इंडिया अंतर्गत मेक इन महाराष्ट्राचा दिमागदार सांस्कृतिक सोहळा सुरू होता आणि अचानक लागलेल्या आगीनं प्रचंड स्टेजचं मोठं नुकसान झालेलं आहे। देशोदेशीचे अनेक उद्योजकीय शिष्टमंडळांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। अमिताभ बच्चन पासून अवघं बॉलिवूडचं तारकादळ हे गिरगाव चौपाटीवर आज अवतरलं होतं। सगळं काही चांगलं सुरू असताना अचानक घडलेल्या एका घटनेनं आगीचा हा भडका उडाला। 5 मिनिटात संपूर्ण अभी आग बहुत भड़क गई है। अभी हम अपनी जान लेके बाहर जा निकल रहे हैं। हाँ, शेलार साहेब, कुठला नेमका प्रोग्राम चालू होता आणि काय झालं? मेकिंग इंडिया कार्यक्रम चालू होता। अचानक कार्यक्रम चालू असताना पुरा आता तुम्ही बघत असाल पुरा स्टेज जळत आहे आणि आम्ही आता जीव वाचून बाहेर पडत आहोत। कशामुळे नेमकी ही आग लागली अजून काय कारण कळलेलं नाही आहे आपलं। चला, धन्यवाद। स्टेजवर असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या म्युरल्समुळे किंवा एकूणच असलेल्या प्लास्टिकच्या वापरामुळे ही आग भडकत गेल्याचं दृश्य दिसतंय। अर्थात याचं कारण समोर येईलच, पण या क्षणी दिसणारी दृश्य ही आगीचा भडका आणि बनवा आहे। अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे ही आग आटोक्यात कशी आणतील याची पूर्णपणे तयारी करतायत। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या सोबत आहेत। दीपाली आहेत, विनोद पाटील आहेत, त्यांच्याकडनं आपण वेळोवेळी माहिती जाणूनच घेतोय। झी मीडियाचे सर्व प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अपडेट देतात आहेत। दरम्यान कुठलीही जीवितहानी नाहीये, कुठल्याही अफवेला बळी पडू नका। वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं यातली गोष्ट आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। शिवसेनेचे पक्षाध्यक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन असतील, अशा सर्व स्तरातील फार मोठी माणसं या कार्यक्रमाला या सोहळ्याला उपस्थित होती आणि त्याच दिमाखाचा सगळा कार्यक्रम होता। आगीचा भडका वाढतच चाललाय। थेट दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं आगीनं हा संपूर्ण स्टेज आपल्या कवेत घेतलाय। आग कवेत घेण्याचे वाऱ्याचे प्रयत्न आणि आगीला शांत करण्याचे अग्निशमन दलाची पूर्णपणे यंत्रणा। मोठमोठ्या उभारलेल्या क्रेन्स असतील, लाइटिंगचे रो असतील, पिलर्स असतील, LED TV स्क्रीन असतील, या सगळ्या यंत्रणा या आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत। आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, पण आगीला साथ मिळाली आहे ती वाऱ्याची, त्यामुळे क्षणार्धात हा भडका वाढतच चाललाय। दरम्यान हे सगळं स्टेज हे निर्मनुष्य करण्यात आलेलं आहे। आजूबाजूचा परिसर, व्यासपीठाच्या समोर असणाऱ्या खुर्च्याही रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण चौपाटीचा परिसर रिकामी करण्यात पोलिसांना विशेषतः यश आलेलं आहे। गिरगाव चौपाटीवर जे आता या क्षणी वाहतूक करणार असतील त्यांनी अगोदर त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊनच तिथून हा सगळा प्रवास करावा। मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। खरं तर आजची रात्र ही महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी संस्मरणीय ठरेल अशा प्रकारचं नियोजन केलं होतं, मात्र होत्याचं नव्हतं झालं आणि आगीचा कल्लोळ हा अवघा जगानं पाहिला। हॅलो 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 संपूर्ण चौपाटीचा परिसर रिकामी करण्यात आलेला आहे। बाजूला असलेला समुद्र, वाऱ्याचा असलेला वेग आणि ज्वलनक्षम असणारे पदार्थ या सगळ्यामुळे ही आग भडकत गेली आहे। आपण पाहू शकतो पाण्याचे प्रवाह आहेत ते विझवण्याचं काम करतायत। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पुन्हा एकदा आपल्या संपर्कात। दीपाली, आग विझवण्याचं काम कितपत सुरू आहे? अग्निशमन दलाच्या आणखी 2 गाड्या ज्या आहेत त्या आता घटनास्थळी पोहोचल्यात। म्हणजे एकूण आता या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या आग विझवण्याचं काम करतायत। या ठिकाणी पाण्याचे फवारे जे आहेत ते जोरदार सध्या मारले जात आहेत। आग विझवण्याचं युद्ध पातळीवर काम जे आहे ते सुरू आहे। मात्र गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम असल्यामुळे इथे प्रचंड हवा आहे आणि त्याचा अडथळा देखील या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांना येतोय। मात्र सध्या संपूर्ण जो सेट आहे तो जळून खाक
आलेला दिसतोय आता. धूर आपल्याला पाहायला मिळतोय केवळ, आणि आग जी आहे ती सेटच्या खालच्या बाजूला अजूनही सुरू आहे आणि तीच विझवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. मात्र आत्ताच आपल्याला जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार कोणी सुदैवाने कोणतीही जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये. कोणीही आतमध्ये अडकलेलं नसल्याची माहिती, प्राथमिक माहिती सध्या मिळते. सगळ्यांना या स्टेजमधून, या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. मात्र आग अजूनही आटोक्यात आलेली नाही आणि सध्या ही आग विझली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऋषी, नक्कीच आग विझवण्यासाठी हे सगळे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी कुठलाही जमाव राहू नये यासाठी काळजी घेण्यात येते. दरम्यान आजूबाजूच्या परिसरातल्या सुरक्षा यंत्रणेबद्दल काय सांगशील दीपाली? ऋषी, नक्कीच संपूर्ण जो हा परिसर आहे तो सध्या बाहेर काढण्यात आलेला आहे प्रत्येक नागरिकाला. आणि या ठिकाणी जेव्हा कार्यक्रम सुरू होत होता त्याच वेळेला पोलिसांचा प्रचंड ताफा या ठिकाणी उपस्थित होता. प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले होते. एकूण 5 गेट जे आहे, प्रवेशद्वार या ठिकाणी होते आणि 5 वेगळे प्रवेशद्वार या इथून नागरिकांना बाहेर जाण्यासाठी होते. त्यामुळे प्रत्येक गेटवर पोलिसांची सुरक्षा व्यवस्था होती, त्याचप्रमाणे ट्रॅफिक व्यवस्थाही होती. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ मदत जी आहे ती पोलिसांना मिळाली. आजूबाजूला देखील गिरगाव चौपाटी जो परिसर रिकामा आहे जिथे पर्यटक येतात त्या भागातून देखील नागरिकांना सध्या सुरक्षेसाठी हटवण्यात आलेला आहे. म्हणजे संपूर्ण आजूबाजूचा जो परिसर असेल, मरीन ड्राईव्ह बाजूला आहे, आज व्हॅलेंटाईन डे आहे, त्यामुळे या संपूर्ण परिसरात संध्याकाळपासूनच गर्दी पाहायला मिळत होती. त्याशिवाय मेक इन इंडियाचा कार्यक्रम होता त्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो 5:30 ते 6 वाजल्यापासूनच गजबजलेला होता. मात्र आता ही आग लागल्यानंतर पोलिसांनी अनेक जी गर्दी आहे जी आजूबाजूला होत होती, मरीन ड्राईव्ह असेल किंवा गिरगाव चौपाटीचा अर्धा परिसर आहे तो सध्या बाहेर काढतायत. कोणतीही जीवितहानी होऊ नये सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस जे आहे तो इथला परिसर जो आहे तो रिकामा करतायत. नक्कीच ही आग भडकू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आगीच्या निमित्तानं कुठलाही गोंधळ उद्भवू नये यासाठी मुंबई पोलीस असतील, सुरक्षा यंत्रणा असतील काळजी करतायत. आम्हीही जी मीडियाच्या वतीनं आवाहन करतोय, कुणीही सध्या या आगीच्या जवळ जाऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाच्या आधारे असणाऱ्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. मुंबई पोलिसांनी, मुंबई अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णपणे शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. दरम्यान वाऱ्याचा वेग हा प्रचंड असल्यामुळे कितीही यंत्रणा जरी वापरली तरी देखील आग ही भडकत चाललेली आहे. मात्र सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. आर्थिक नुकसान मात्र प्रचंड झालेलं आहे. दीपाली, अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्यावेळी हा सुरू होता त्यावेळीच ही आग लागलेली होती. एका विशिष्ट क्षणात प्लॅन बी तयार असल्यामुळे ही कुठलीही गोंधळ न होता सेलिब्रिटीज असतील किंवा हे शिष्टमंडळ किंवा समुदाय प्रेक्षक असतील त्यांना मात्र बाहेर काढण्यात बऱ्यापैकी यश मिळालं. या सगळ्या यंत्रणेबद्दल काय सांगशील? नक्कीच ऋषी, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी मोठा होता. महाराष्ट्राचा एक प्रकारे अभिमान होता. मेक इन इंडियाचा कार्यक्रम महाराष्ट्रात होता. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं आणि 4 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक जी आहे ती या निमित्ताने महाराष्ट्रात होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळात भाषण केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 6 कोटी तरुणांचं स्वप्न जे आहे ते हा कार्यक्रम मेक इन इंडिया महाराष्ट्र कार्यक्रम जो आहे ते पूर्ण करेल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी कुठेतरी प्राऊड मुवमेंट होती, एक अभिमानाचा क्षण होता आणि त्याच पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि ते आम्ही प्रसार माध्यम म्हणून, प्रतिनिधी म्हणून आम्हाला इथे दिसत होतं. जेव्हा आम्ही गेटवर आलो तेव्हा प्रॉपर आपण म्हणू शकतो आयोजन होतं. प्रत्येक गेटसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी एंट्री ठेवण्यात आली होती. महिला असतील, पुरुष असतील, व्हीआयपी असेल, व्हीव्हीआयपी असेल, मीडिया असेल. त्यामुळे आयोजन खूप मोठ्या प्रमाणात आणि चोख आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांसाठी हा कार्यक्रम खुला करण्यात आला होता. त्यामुळे नक्कीच पोलिसांची, मुंबई पोलिसांवर एक मोठी जबाबदारी होती. सीपी स्वतः जे आहे ते या सगळ्याचं निरीक्षण करून गेले होते आणि वेळोवेळी ते दखल घेत होते. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा कार्यक्रम मोठा होता. त्याचनुसार याचं आयोजन करण्यात आलं होतं. एका इव्हेंट कंपनीला जो आहे कार्यक्रमाची रूपरेषा असेल, कार्यक्रमाचं आयोजन असेल त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे त्या इव्हेंट कंपनीचे देखील व्हॉलेंटियर्स प्रत्येक ठिकाणी नागरिकांना आहे ते मार्गदर्शन करत होते आणि चौपाटीवर हा जो कार्यक्रम होणार होता त्यासाठी विशेष काळजी देखील घेण्यात आली होती. ज्यावेळी हा कार्यक्रम सुरू झाला त्याच
त्याच वेळी जे अँकर आहेत त्यांच्याकडून अनाउन्समेंट देखील करण्यात आली की मुंबई पोलिसांचा 100 नंबर आहे, अग्निशमन दलाचा हा नंबर आहे, अँब्युलन्ससाठी मेडिकल वैद्यकीय गरज जर तुम्हाला मदत हवी असेल तर त्यासाठी देखील 5 अँब्युलन्स या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. त्यामुळे नक्कीच आपण समजू शकतो की महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातील मोठे सेलिब्रिटी जे आहेत, मोठे मान्यवर या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावणार होते आणि त्यामुळे त्या सगळ्या यंत्रणा ज्या होत्या त्या खबरदारी घेत होत्या आणि तशीच अरेंजमेंट जी आहे, तसंच आयोजन जे आहे ते कार्यक्रमाचं होतं. मात्र कुठेतरी या कार्यक्रमाला दुर्दैवानं आपण म्हणू शकतो की गालबोट लागलेला आहे आणि कार्यक्रम मध्येच थांबावा लागलेला आहे. मात्र या सगळ्या अरेंजमेंट असल्यामुळे जे पुढे बसलेले जे पाहुणे होते, जे गेस्ट होते, त्या सगळ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात यश आलं होतं आणि नागरिकांना देखील यशस्वीरित्या पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे. नक्कीच दीपाली, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होत्या महाराष्ट्रासाठी, कारण पुढच्या काही काळात आजच्या या सगळ्या एका आठवड्यानं महाराष्ट्रात होणारी हजारो करोड रुपयांची गुंतवणूक या सगळ्यावर त्याचा प्रभाव पडणार आहे. आज हा सगळा कार्यक्रम सुंदर असताना विशेषतः अमिताभ बच्चन यांच्या भारावलेल्या महाराष्ट्र गौरवपर गीतानं या कार्यक्रमाला एक वेगळी उंची लाभली होती. या अशा प्रकारच्या घटनेनंतर या सगळ्याला एक गालबोट लागलंय हे मात्र नाकारून आपण चालणार नाही. याचा सगळ्याचा एकूण शोवर असणारा प्रभाव तौलनिक दृष्ट्या काय सांगशील? दीपाली, या सगळ्या दुर्घटनेचं आता एकूण या कार्यक्रमावर होणाऱ्या पडसाद काय सांगशील? नक्कीच ऋषी, जसं आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी, आपल्या सगळ्यांसाठीच एक अभिमानाचा क्षण होता. मात्र ही घटना दुर्दैवानं झाल्यामुळे याचे परिणाम जे आहेत, याचे पडसाद जे आहेत ते पडू शकतात. पण हा सांस्कृतिक कार्यक्रम होता, महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा हा कार्यक्रम होता. इथे कुठेही महाराष्ट्रातले उद्योग असतील त्याचं प्रदर्शन या ठिकाणी नव्हतं आणि त्याची व्यवस्था BKC येथील MMIDA ग्राउंडवर करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथे कोणताही धक्का पोहोचलेला नाहीये. कुठलंही प्रदर्शन जे आहे उद्योगासंदर्भात तिथे कुठलाही धक्का पोहोचलेला नाहीये. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम, महाराष्ट्राच्या परंपरेचं दर्शन घडवण्याचा हा कार्यक्रम होता. त्यामुळे कुठेतरी याचे परिणाम जे आहेत ते होऊ शकतात. याला एक राजकीय वळण देखील लागू शकतं, कटकारस्थान झाल्याचा आरोप देखील होऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता आपण सध्या वर्तवू शकतो, त्याची चर्चा करू शकतो. मात्र नक्कीच राज्य सरकार याची जबाबदारी घेईल का हे आता पाहता येईल आणि खास करून मुख्यमंत्री आता काय भूमिका घेतात, मुख्यमंत्री यावर काय वक्तव्य करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऋषी, नक्कीच या सगळ्या संदर्भात आपण ही तौलनिक चर्चा करतोय. मात्र या क्षणाची आलेली दृश्य आपण पाहतोय. अग्निशमनचे टँकर उपस्थित झालेले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. मुंबई पोलिसांनी प्रचंड काळजी घेतलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही अफवेला बळी पडू नका. सोशल मीडिया साईट्सवर आलेले मेसेज कोणीही फॉरवर्ड करू नका, कारण या क्षणी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उद्योजकीय अस्मितेला घातलेली ही सुरुवात होती, त्याला कुठंसं एक गालबोट लागलंय. दुर्घटना नाकारून चालणार नाही, पण या दुर्घटनेतनं आपल्या हातून कुठलंही गालबोट लागणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे. जे मीडियाच्या वतीनं आवाहन करण्यात येते, वाऱ्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत, पण बऱ्यापैकी आग विझवण्यात जे आगीचे धूर आसमंतात गेले होते ते विझवण्यात बऱ्यापैकी यश येते असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं आता आग विझवण्याचं काम सुरू आहे, आपण बघू शकता पुन्हा एकदा वाऱ्यानं जोर पकडलाय आणि आग आता दिसते आपल्याला. आमचे प्रतिनिधी विनोद पाटील आहेत, त्यांच्याशीही आपण संपर्क साधणार आहोत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या क्षणी आपण बघू शकतो मुंबईत मेक इन इंडिया अंतर्गत, मेक इन महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव दाखवणारा हा एक सुंदर असा दिमागदार सोहळा सुरू होता. आणि या सगळ्या सोहळ्यात पूजा सावंत यांची लावणी होती. वाजले की बाराती संपताना स्टेजवर एक आगीची ठिणगी दिसली. क्षणार्धात आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होत असतानाच या आगीनं प्रचंड वाऱ्याच्या वेगामुळे संपूर्ण स्टेजचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात मुंबई पोलिसांनी आणि नेटक्या आयोजनामुळे हे सगळे जे प्रेक्षक होते त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. त्यामुळे सुदैवानं जीवितहानी झाली नाही, मात्र लक्षावधी रुपयांची आर्थिक वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्र रजनीचा स्टेज जळून खाक झालेला आहे. वाऱ्यामुळे आग विझवताना या अडचणी येत आहेत. आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याशी आम्ही संपर्क करतोय. स्टेज खालील मशालीमुळे आणि विशेषतः फायरवर्कमुळे या आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आपण बघू शकतो या दृश्यांमधनं
या क्षणाची फार मोठी दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. खरं तर आजचा सोहळा झाला असता तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवातलं एक पूर्णत्व आणि जगाला दिसलेलं देखणं पण या निमित्तानं आपण पाहू शकलो असतो. मात्र कार्यक्रम ऐन रंगात असताना आगीने मात्र या सगळ्या सोहळ्याचा रंगाचा बेरंग केला. क्षणार्धात पेटलेल्या आगीनं संपूर्ण स्टेज भस्मस. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.